नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचली, ज्याच्या अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे 500ची तेजी। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता, ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे 500ची तेजी। पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 500ची तेजी। आणि ही 500ची तेजी आल्यानंतर जानेवारी महिन्यात या तेजी सोयाबीनचा बाजारभाव हा नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे। जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटला तरच या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता, ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे 500ची तेजी। पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे 500ची तेजी। आणि ही तेजी आली तर मग जानेवारी महिन्यात या तेजी सोयाबीनचा बाजारभाव हा नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे। ही तेजी आल्यानंतर जानेवारी महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायचं का मग आणखीन तेजी येण्याची वाट बघत थांबायचं? चला या सर्व प्रश्नांची एक एक करून या ठिकाणी देतो आता अचूक व सविस्तर उत्तर। सर्वात प्रथम बघूयात की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी सध्या दिसत आहे, ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 4000 रुपये प्रति क्विंटल पासून 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर आत्ताच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सीबॉट वरती आपल्याला दिसत आहे मित्रांनो, या ठिकाणी 11 ते $11.25 प्रति बुशेल। मग आता इथून पुढे काय घडणार तर लक्षात घ्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने चीन व इतर देशांसोबत सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन यांचे महाकरार केले आहेत। त्याची डिलिव्हरी या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे, पण खऱ्या अर्थानं जानेवारी महिन्यामध्ये ही डिलिव्हरी वेग पकडणार आहे। आणि दुसरीकडे आपण सर्वांनी जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना सुरू आहे, ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी होत आहे। आपण जर बघितलं तर हमी भावावरती या ठिकाणी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्ये सोयाबीनची खरेदी होत आहे आणि ही सोयाबीनची खरेदी इथून पुढे वेग पकडणार आहे।
मग अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये एक मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावात 500 रुपयांची तेजी येण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या 4,000 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान आहे, हा बाजारभाव सुधारून बाजारभाव पातळी 4,400 ते 4,900च्या दरम्यान पोहोचणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव 5,000ला सुद्धा ओलांडताना दिसणार. मग काय करायचं विक्रीचं नक्की? तर लक्षात घ्या मित्रांनो, जे थांबू शकतात आणि ज्यांना 5,500 ते 6,000च्या दराची अपेक्षा आहे त्यांनी मे महिन्यापर्यंत थांबावं. तुमची इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ज्यांना या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत थांबण्यासाठी सवड आहे त्यांनी मग हमी भावावरती सोयाबीन विकावं, कारण मार्च महिन्यानंतरच 5,328 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा सोयाबीन बाजारभाव खुल्या बाजारात या ठिकाणी जे आहेत मित्रांनो क्रॉस करणार. मग अशा परिस्थितीत काय करायचं? पैशाची गरज आहे का खूप? तर मग तुम्ही काय करा, 15 डिसेंबर नंतर भाव 47-48 आसपास आला की तिथं 50% विका, बाकी 50% येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा. आणि जर तुम्ही थांबू शकत असाल 4-5 महिने तर 5,500-6,000 हजारचा भाव तुम्हाला नक्की मिळणार. तुम्ही थांबायला हवं, पण जर तुम्हाला रिस्क घ्यायची नाही तर हमी भावावरती सोयाबीनची विक्री करून टाका, ज्यामुळे तुम्हाला विदाऊट रिस्क बेनिफिट मिळून जाईल. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.